नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवलंय. सुमारे 25 वर्ष ज्या भाजपने मावळ तालुक्यात सत्ता केली त्या भाजपची सत्ता उलथून टाकण्यास मावळचे आमदार सुनील शेळके यांना यश आलंय. जिल्हा परिषदेच्या 5 गटात तर पंचायत समितीच्या 10 गणांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आमदार सुनील शेळके आपल्या सोबत आहेत. अण्णा, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. कधी नव्हे राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्या रूपामध्ये आमदार भेटला आणि त्यानंतर भाजपची एकीकडे उतरती कळा सुरू झाली की काय असा संघर्ष पाहायला भेटतोय. भाजपचा सुपडा साफ केलाय मावळमध्ये. भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ नाही झाला, तर जे नेतृत्व या ठिकाणी अहंकार आणि मीपणा या प्रवृत्तीने प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात होतं, त्यांचा अहंकार या मावळच्या जनतेने गाडलेला आहे. शेवटी कुठलाही पक्ष कधी संपत नसतो, कुठले विचारही संपत नसतात, परंतु आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरची नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका देखील पाहिल्या. तिथं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक हाती सत्ता. मग लोणावळा असेल, वडगाव किंवा तळेगावला देखील इथल्या शहरी भागातल्या नागरिकांनी कौल दिलेला आपण पाहिला. निवडणुका होत असताना 2024ची विधानसभेची निवडणूक सुद्धा आपण सर्वांनी जवळून पाहिली आणि त्या निवडणुकीमध्ये जो काही संघर्ष सुनील शेळकेला करावा लागला या मागचं एकमेव कारण होतं की काही इथले स्थानिक नेते एकत्रित लॉबिंग करून फक्त सुनील शेळके नको हे टार्गेट करून जी त्यांनी निवडणूक लढली त्यावरती सर्वसामान्य जनतेने ती निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्याचा निकाल देखील खूप फरकानं इथल्या मावळच्या जनतेने दिलेला आपण पाहिलेला आहे. त्यानंतरनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना तळेगाव, लोणावळा, वडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत मी जरी विरोधक असले तरी त्यांनाही विनंती केली होती आणि त्यांचाही मला प्रस्ताव होता की आपण एकत्रितपणे निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे. त्या प्रस्तावावरती मग तळेगाव आणि बाकी 2 नगरपालिकेत काय झालं त्याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत. निवडणुका जिंकायच्या, लढायच्या हा भाग माझ्या दृष्टीने गौण आहे, परंतु आपण निवडणुकीला सामोरे का जायचं याचा जर पहिला आपण विचार केला तर मावळ तालुक्यातील सर्वांगीण विकास करत असताना मग तो शहरी भाग आणि ग्रामीण भाग ह्याला केंद्रबिंदू समजून आपण कामं केली पाहिजे आणि विकास कामाच्याच मुद्द्यावरती या निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुका सामोरे जात राहिलो. जनतेने देखील आम्हाला कौल दिला. तळेगाव, लोणावळा, वडगाव या तिन्ही ठिकाणी जो कौल दिला त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा जनतेनं आम्हाला कौल दिला, त्याचं आम्हाला समाधान आहे. पण अण्णा, ज्या प्रकारात नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या वडगाव, तळेगाव किंवा लोणावळा, असं वाटत होतं की भाजप आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उमेदवारही भेटत नव्हते अशी भाजपपुढे नामुष्की आली होती. पण त्या भाजपनी चांगला संघर्ष केलेला या निवडणुकीत पाहायला भेटला. काही संघर्ष वगैरे केलेला नाहीये. त्यांनी फक्त दुसऱ्याचे उमेदवार कसे पळवता येईल किंवा दुसऱ्याला जाऊन कसं चार्ज करता येईल त्यांच्याकडे ती मोठी टॅक्ट आहे. त्यांनी पहिलंच आमच्या सुरुवातीला पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर आमचं सुरेश भाऊ गायकवाड वेरगावचे त्यांना पहिले त्यांनी गाळाला लावलं. मी आमदार नव्हतो तेव्हापासून ते माझ्या सोबत होते. मी त्यांच्या गावात ज्या वेळेला गेलो तर त्यांनी मला गाड्यावरनं सुद्धा माझी रॅली त्यांनी काढली त्या गावात. माझे एवढे जवळचे सहकारी होते आणि त्यांना पहिलं यांनी फितलवलं. त्यांना सांगितलं की सुनील शेळके तुला उमेदवारी देणार नाही, तू भारतीय जनता पक्षामध्ये तुला आम्ही उमेदवारी देतो. मग त्यांनी ज्या काही चर्चा केल्या त्या माझ्या कानावरती आल्यावरती मी फोनही केला सुरेश भाऊला आणि त्यानंतरनं मी ज्या वेळेला फोन केला त्याच दिवशी लगेच संध्याकाळपर्यंत त्यांना सोडलं नाही, प्रवेश बी केला आणि उमेदवारी पण जाहीर केली आणि त्यांनी प्रचार सुरू केला. काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला यांनी थोडीशी आपली फसगत करतायत, आपला वापर करतायत, आपली सगळी टीम किंवा तिचा आपल्याला मानणारा एक चांगला वर्ग आहे तो सगळा आपला फक्त प्रचार यंत्रणेत वापरतायत
आणि त्यानंतर माझी आणि त्यांची भेट पण झाली. मग आम्ही चर्चा करताना ते म्हणले की मला एकतर थांबावं की लढावं काय कळत नाहीये, पण जर समजा परत जर राष्ट्रवादीत आलो तर काय होईल. तर मी माझ्या पक्षातल्या सुद्धा नेत्यांना विचारलं, तिथल्या सहकार्याने विचारलं, तर त्यांनी सांगितलं की आता त्यांनी प्रचार बराच त्यांचा पुढे गेलेला आहे आता, आणि आम्ही काम करतोय तर अशा पद्धतीने केलं तर तो चुकीचा मेसेज जाईल. मग सुरेश भाऊंनाही सांगितले, मी स्वतःहून खरं त्यांना बोलवलं पण होतं, पण त्यांनाही सांगितलं की ठीक आहे भाऊ, आता तुमचं चाललंय त्या पद्धतीने चालू द्या. पण चांगला सहकारी माझा त्यांनी तिथं पहिला गाळा लावायचं काम केलं, फसवलं पण. त्यानंतर ना जे खरे त्यांचे भाजपचे नेते आहेत त्यांनी रिंगणात यायला पाहिजे होतं, त्यांना बाजूला केलं. आणि मग इतर जे ज्या ठिकाणी राहत, मग आता तुम्ही टाकव्याची एक ती कोंडेताईचं पाहिलं असेल, अश्विनीताई कोंडे, तिला शिवसेनेकडनं म्हणून दाखवलं, ती शिवसेनेला जागा गेली, जागा गेली, जागावर काही दिलेली नव्हती, तिथं उमेदवारच नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. तिथं उमेदवार एक तर त्या कदमवाडीतला एक पुढारी त्यांचा तो यायला पाहिजे होता, किंवा टाकव्यातला एक पुढारी तो यायला पाहिजे होता. ते दोघे पळून गेले आणि ह्याला तिथं बरोबर त्यांनी गळाला लावून उभं केलं. त्याच पद्धतीनं पाहुणानगरचं सुद्धा आमचा तो मुकुंद ठाकर व्यावसायिक आहे, त्याला निवडणूक माहित नाही, राजकारणाशी त्याचा कधी दुरावही संबंध नाही, त्यालाही बरोबर जाऊन घरी बसले, नाही आमचा आदेश आहे तुला ऐकावं लागेल. मला तो भेटलाय बिचारा आणि सांगितलं यार मला हे अण्णा यांनी मला माझ्या कुटुंबापुढे सगळ्या अडचणीचा पेच आणून उभा करून ठेवलाय, आणि तुम्ही जर याच्यात काय मार्ग काढता तर काढा. मला आता तू उमेदवारी समोरचा, मी काय मार्ग काढणार आहे. मग तरी पण मी प्रस्ताव दिला होता, तर पहिले 2.5 वर्ष तुला पाहिजे असेल तर मी तुला देतो, पण मला दुसरं कुठेही 9 ठिकाणी इतरची जे आहेत त्यातले मला कुठल्याही ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी मला पहिले 2.5 वर्ष द्या. म्हणजे एक भाजपला 2.5 वर्ष दिलं तर राष्ट्रवादीला एक 2.5 वर्षाची संधी दिली. हा एक मला मेसेज देता येईल. तो प्रस्ताव तो घेऊन गेला होता त्यांच्याकडं, भाजपच्या नेत्यांकडं, त्यांनी तो फेटाळून लावला आणि त्याला लढायला लावलं. अशी बरेच ठिकाणची उदाहरणे आहेत. ते इंदोरी वराळे घाटातलं पण उदाहरण त्याच पद्धतीचं आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे की निवडणुकीला सामोरे जाताना आपण का निवडणुका लढतो, लोकशाही मार्गाने लढलं पाहिजे, संविधानानं लढलं पाहिजे, पण ठीक आहे. पण आज राज्यात केंद्रात जर युतीचं सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे काम करतोय, आणि आज माझे स्वतःचे फडणवीस साहेबांसंग चांगले संबंध आहेत, दादा माझे नेते होते, आणि मी ही सगळी परिस्थिती माहिती असताना विकास कामांना जर मी कुठं कमी पडत असेल तर तुम्ही संघर्ष करावा. पण आज ती परिस्थिती नव्हती, किंवा निवडणुकीला एवढं टोकाला न्यायचं काही कारण नव्हतं. आणि अशा परिस्थितीत या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जिथं उमेदवार खरं त्यांचे लढायला पाहिजे होते ते बाजूला गेले, आणि ज्याच्याकडे पैसे आहेत ते लोक मात्र रिंगणात आले पाहिजे. जिथं आपल्याला पराभव दिसतोय तिथं त्यांच्या गळ्यात ते निवडणुकीची माळ अडकून त्यांना लढायला लावलं. पण अण्णा विजय मोठा आहे, 70-30च्या फरकाने ही सगळी निवडणूक झाली आता. त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाकडं म्हणजे इथल्या स्थानिक नेत्यांकडे सर्वे पण होते, नगरपालिकेचे जसे सर्वे होते काय परिस्थिती होणार आहे त्याच पद्धतीनं पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सुद्धा त्यांनी सर्वे केले होते. ती परिस्थिती त्यांना माहिती होती, असं नव्हतं की बाबा अचानक एवढं काय बदल घडलेला आहे म्हणून. आणि ते सांगतो तुम्हाला, आणि त्या सगळ्या सर्वेच्या रिपोर्टमध्ये ज्या वेळेला ही परिस्थिती दिसत होती त्यावेळेला मला भाजपच्या नेत्यांचे फोन येत होते की सुनील तू तालुक्यामध्ये एकत्र बसा आणि काहीतरी निर्णय घ्या. त्या निर्णयामध्ये माझ्या कुसगाव महागावच्या गटात माझा संतोष राऊतची उमेदवारी आम्ही जाहीर केली होती. ती उमेदवारी मला थांबवायची वेळ आणून रवींद्र भेडेने त्या ठिकाणी उमेदवारी द्या, अशा पद्धतीने मला मेसेज दिला होता. भाजपचे राज्य लेवलचे नेते किंवा तिथं रवींद्र भेडेने द्या. मी त्यांना होकारही दिला होता की ठीक आहे, तिथं जर मला काही तडजोड करावी लागली तर मी नक्की करील, कारण शेवटी जर प्रदेशच्या प्रमुख नेत्यांचा मेसेज आला किंवा फोन आला तर आपल्याला ते ऐकलंच पाहिजे ना. आणि तिथं मग त्याला रवी भेडेला द्यायचंच नाही ही यांनी खुणगाड मांडली होती. तसंच दळवी साहेबांना सुद्धा तिथे ते इच्छुक होते, त्यांना नाही दिलं. त्यांच्या सुनेला द्या म्हटले होते खाली पंचायत समित्या, त्यांना नाही दिलं. म्हणजे भाजपनं काय केलं, एक तर स्वतःच्याच
घरातले जे खरे उमेदवार होते, हो. जे इच्छा व्यक्त करते, मग रवींद्र भेगडे असेल किंवा ज्ञानेश्वर दळवी साहेब असतील, ह्या दोघांना उमेदवारी द्यायच्याच नाही हे ठरवून त्यांनी दोघांच्या उमेदवार कट केल्या. आणि सगळीकडे मग जी लढत लावली त्या लढतीचा परिणाम काय झाला तो आपण पाहिला. नाही, हे परिणाम आपण मागच्या अनेक निवडणुकांपासून पाहत होतो. भाजप पराभवातच आहे मागच्या निवडणूक. पण आता असं म्हटलं जातं की ह्या निवडणुका ज्या 30-70च्या फरकाने विजयी झाल्या, 30% लोक पैशाने विकत घेता येऊ शकतात. असं नाहीये. निवडणुका लढत असताना मी वारंवार जे सांगत आलो किंवा विनंती करत आलो की आपण निवडणुकीचा हा खर्च संघर्ष हा टाळला पाहिजे. परंतु स्वतः ज्या वेळेला व्यक्ती उभा राहतो त्यावेळेला त्याची परिस्थिती काय असते हे मी अनुभवलेले. आता ह्या मंडळींचं स्वतःच काही जात नाही, यांचं कुटुंबातलं कोणी व्यक्ती उभा राहत नाही ना, आर्थिक यांचं कुठला यांना तोटा होत नाही, नुकसान होत नाहीये. होतोय कोणाला तर जो व्यक्ती इच्छा व्यक्त करतो, ज्या व्यक्तीकडे 2 पैशाची आर्थिक तरतूद आहे किंवा नसताना सुद्धा तो कर्जबाजारी होऊन आज उभा राहिलाय. पण आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक जबाबदार व्यक्ती म्हणून या सगळ्याचा विचार पण करायला पाहिजे की आपण का संघर्ष लावायचा, का निवडणुकांना एवढ्या आपण कोणाच्या कुटुंबाला किंवा एखाद्या व्यक्तीला आर्थिक तोट्यात आणायचं. पण हे सगळं समजून सुद्धा हे फक्त बघायची भूमिका घेतात. निवडणुका लावून दिल्या, संघर्ष लावून दिला, आता तुम्ही तुमची लढा. मला या सगळ्या निवडणुका जरी तुम्ही एकतर्फी ओढल्या तरी एका गटात मात्र प्रचंड संघर्ष झाला, वराळी इंदोरी गटात. त्याच्याकडे कसं बघताय? तो संघर्ष पण ह्यांनीच लावला ना. तो ठीक आहे, आता तो संघर्ष होणारच होता हे तर आम्हाला माहिती होतं. पण त्याच्यात गणेश भेगडेंनी सगळ्यात मोठी चूक केली. ज्या वेळेला फॉर्म भरायचा दिवस होता त्याच दिवशी त्यांनी एक भाषण केलं. बघा तुमच्या आज पण रेकॉर्ड असेल, मी तळेगाव मध्ये माझ्या आमदारांच्या सगळ्यांच्या कमानी लावल्या होत्या प्रवेशद्वार म्हणून, आणि स्वर्गीय माझे आमदार बाळमुख साहेबांची मी कमान नव्हती लावली, ती माझ्याकडनं अनुदान राहिली. पण ते मला त्यावेळी त्यांनी सांगितलं नाही की बाबा एक कमान तू अजून वाढव, ते अजून ते कमी चुकीचं वाटते, मी तात्काळ रात्रीत केलं असतं. पण त्यांनी तो मुद्दा इलेक्शनच्या तोंडावरती आणला आणि म्हणले का तर ते ओबीसी समाजाचे आहेत म्हणून यांनी कमान नाही लावली. त्या गटामध्ये जातीपातीचं राजकारण करण्यात आलं. ओबीसी समाज तिथं माझ्या उमेदवाराच्या विरोधात एकवटला 90%, आणि तेली समाज मी तर संत जगनाडे महाराजांचं गेले 20-25 वर्षाच्या असलेली त्यांची प्रतीक्षा थांबवली किंवा त्या प्रत्यक्षात काम उभं करतोय. पण तेली समाज हा सुद्धा माझ्या तळेगावातला तिथं प्रचारला बरोबर की नाही आमच्या समाजाचा उमेदवार आहे, त्याचा आम्हाला आग्रह आहे की तुम्ही आलं पाहिजे. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही निवडणुका वैचारिक असाव्यात किंवा विकास कामाच्या मुद्दे असाव्यात. मी आव्हान केलं होतं, तुम्हाला काय निवडणुकीत मुद्दे घ्यायचे, आरोप करायचे ते करा, तुम्हाला काय निवडणुकीत द्यायचंय प्रबोधन द्यायचे दाखवायची दाखवा, पण जातीपातीचं राजकारण करू नका. आणि ते त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. पण ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून आता असं वाटतंय की भाजपचा जो पराभव झालाय तो पराभव करण्यामध्ये भाजप आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते संपवण्यात देखील भाजपचे काही नेते मंडळी जबाबदार आहेत. नक्की त्यातलं मोठं उदाहरण म्हणजे रवी आप्पा वेगळेचं असेल, त्यांच्या भावाचा पराभव झाला, तिकडे दळवींना उमेदवारी दिली नाही म्हणतात ते, किंवा ज्या अंतर्गत कुरघोडी आहेत भाजप मधल्या त्या देखील त्याला कारणीभूत आहे. नक्कीच 100%. जर समजा ही पंचायत समिती जिल्हा परिषदेत संघर्ष टाळायचा होता तर त्याला आपल्याकडं पर्याय होता किंवा आपण सामोपचाराने संपवलं असतं. पण ती त्यांची भूमिकाच नव्हती की रवींद्र भेगडेंना महागाव कुसगाव गटातून उमेदवारी दिली असती, तिथे एक झेडपीचा सदस्य भारतीय जनता पक्ष झाला असता. त्या मी द्यायला शब्द दिला होता की कमिटेड होतो आम्ही, ठीक आहे आता आम्हाला वरून जर सूचना आली किंवा विनंती केली तर आम्हाला ते मान्य करावं लागेल. त्याच पद्धतीने बाकीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही इकडचे तिकडच्या आमच्या उमेदवारांना रात्रीच्या बैठका घेऊन फोडत होते हे आम्हाला माहिती होतं. पण तरी आम्ही असा विचार पण नव्हतो करीत की आमचे लोक जाणार नाही. पण ठीक आहे, झालं इलेक्शन, त्याला काय विलाज आता. अण्णा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जे तुम्हाला घवघवीत यश भेटलंय, विरोधक असं म्हणतात हे यश विकास कामं बघून नाही तर तुम्ही पैसे वाटले म्हणून तुम्हाला भेटले. निवडणुकीतले हे मुद्दे असतात, ज्यांना जे देता येईल ते त्यांनी प्रत्येकाने द्यायचं काम केलेले, आणि ज्या विरोधक सांगतायत
त्यांच्या स्वतःचं काही गेलेलं नाहीये, त्यामुळे त्यांनी हे बोलूच नाही. त्यांनी फक्त पैसे बघूनच उमेदवार कसे आपल्याला देता येतील त्याचा विचार करून त्यांनी दिलेले आहेत. जे उमेदवार होते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काय द्यायचं, कशा पद्धतीनं आपल्याला मतं मिळतील तो त्यांनी प्रत्येकाने प्रयत्न केला. परंतु मी प्रत्येक निवडणुकीच्या काळात सांगतो की मावळची जनता पैशावरती मतं देत नाही, विकास कामांवरती देते. जो व्यक्ती सुखादुःखात अडीअडचणीत उभा राहतो, जो विकास कामं घेऊन आपल्या घराघरापर्यंत पोहोचतो, त्या व्यक्तीला ही मावळची जनता साथ देते. आणि तेच या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळालं. अण्णा, विकास जे तुम्ही बोलताय, नगरपालिकेत जी विकास कामं दिली होती त्यामुळे शहरातील लोकांनी तुम्हाला चांगला पाठिंबा दिला. आता ग्रामीण भागातील लोकांनी देखील एक हाती सत्ता दिली आहे. आता ओझं वाढले. 100% अपेक्षा पण वाढल्यात आणि ओझे वाढले. पण आता ओझं पेलवणारे आता पंचायत समितीचे 10 आणि जिल्हा परिषद 5 सहकारी आहेत. त्यांनाही कालच सत्कार न करता सूचना केल्या आहेत की आपण आता जबाबदारीने काम करायला लागणार आहे. अपेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या पूर्ण होत नाही, परंतु जेवढं आपल्याला पूर्ण करता येईल तेवढं आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जिल्हा परिषद माध्यमातून असेल, डीपीडीसीच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा निधी आपल्याला विकास कामांकरता आणता येईल तेवढा आणण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आणि खूप चांगली कामं, खूप चांगल्या योजना या माझ्या ग्रामीण भागातल्या गावगाड्यात राहणाऱ्या किंवा वाड्यापाड्यावर राहणाऱ्या व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचवू, हा मला नक्कीच विश्वास आहे. अण्णा, संपूर्ण महाराष्ट्रावर ज्या गोष्टीची चर्चा होतीये, सुनील शेळकेकडे असा कुठला फॉर्म्युला आहे? नगरपालिकेत विजय भेटतोय, पंचायत समिती, जिल्हा परिषद ज्या निवडणुका येतात त्यात सुनील शेळकेंना यश भेटतंय. काय फॉर्म्युला आहे तुमचा? प्रामाणिकपणे काम करणे हा एकमेव फॉर्म्युला आहे. तुम्ही काय करता हे कुणाला सांगावं लागत नाही. आणि जनतेने काय करायचंय हे अधिकार आता स्वतंत्रपणे देखील खंबीरपणाने घेताना आपण पाहतो. त्यामुळे तुम्ही चांगलं काम करावं, जनतेच्या सुखादुःखात उभं राहावं, त्यांचे प्रश्न सोडवावे, ती जनता तुम्हाला नाकारत नाही. हा सरळ सरळ फॉर्म्युला आहे. पण ह्यांचा 15 दिवस निवडणुकीचा काळ आला की फक्त बाहेर यायचं, भाषणं ठोकायची, लढत लावून द्यायची आणि परत गायब व्हायचं. आता हे परत जर ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढच्या 2-3 महिन्यांना आल्या ते परत बाहेर दिसतील. किंवा मग आता डायरेक्ट मग आता देऊच्या नगरपंचायतच्या आमच्या निवडणुका पुढच्या वर्षी आहेत, त्याच्या महिन्याभर अगोदर हे तुम्हाला दिसतील, तोपर्यंत दिसणार नाही. मग त्यावेळेला परत आता कोणाकोणाला गळाला लावता येईल त्याचा ते प्रयत्न करतील. अशा पद्धतीनं राजकारण या तालुक्यात होऊ नये. आपण सामोपचारानं बसलं पाहिजे. तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा विचार करून एकत्रितपणे पुढे गेलं पाहिजे. हे मी 2024च्या विधानसभेची निवडणूक झाल्यावरती निकालाच्या क्षणीच मी माझी भूमिका स्पष्ट केली होती, परंतु त्यांची ती भूमिका नाहीये. दलाल लोक आणि असे नीच प्रवृत्तीचं राजकारण करणारी मंडळी, गलिच्छ राजकारण करणारी मंडळी या तालुक्याची अधोगती करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी आता थांबवलं पाहिजे. नाही, मला जाता आता अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा. ज्या सुनील शेळकेंची पॉवर संपूर्ण राज्य सध्या बघतंय, सगळ्या निवडणुकीमध्ये घवघवीत यश भेटतंय, ते सुनील शेळके 2 पाऊल मागे येऊन भाजप सोबत युती करण्याचा प्रयत्न करत होते. जी भाजपा मावळ तालुक्यातून घड्याळमुक्त मावळ तालुका करायचा आहे असा संकल्प करत होती, आता तीच भाजपा कमळ मुक्तच्या दिशेने वाटचाल करते. हे सगळं भाजपच्या अंतर्गत राजकारणाचाच एक मोठा भाग आहे. नाकारू शकत नाही तुमच्या या जी काही शंका तुम्ही उपस्थित केली. कारण भाजपमधले मोठे मोठे नेते आता निवडणुकीत सामोरे जाऊन संपत चाललेत. हे नेते स्वयंघोषित आहेत. खरे वरिष्ठ नेते राज्यातले जे आहेत किंवा जिल्ह्यातले जे आहेत ते यांना सांगत असतात की बाबा तुम्ही ज्या पद्धतीने या निवडणुका लढण्याचा प्रयत्न करता याच्यातून तुम्हाला काही निष्पन्न होणार नाही. तुम्ही कुठंतरी एकत्रित बसून तडजोड करा, सामोपचारनं पुढे जा. पण यांना ऐकायचं नाहीये. यांनी जर ऐकलं आणि जर सामोपचारने या तालुक्यातला संघर्ष संपला तर आम्हाला कोण विचारेल, यांचं अस्तित्व राहणार नाही. या भूमिकेतून हे सगळ्या आज प्रत्येक ठिकाणच्या निवडणुका लढण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, तो त्यांचा व्यक्तिगत भाग आहे, परंतु मला एवढं सांगायचं की आपण निवडणुका लढत असताना कोणाचं आर्थिक नुकसान करणं, गावात कुटुंबात संघर्ष लावणं
यातून काही साध्य करू शकत नाही. हम्म. आपण आपल्याच माणसांना खड्ड्यात घालतोय, तोट्यात घालतोय. हे आता सुधारलंच पाहिजे. भाजपा पर्सनली रवी बेगडेंना कुठेतरी टार्गेट करतंय का? कारण रवी बेगडेंच्या भावाला जी मतं पडली त्यापेक्षा जास्त मतं त्यांच्याच गटात जिल्हा परिषद सदस्याला पडतात. मग रवी बेगडेला संपवण्याचा कुठे भाजपमध्ये प्रयत्न होतोय? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी रवींद्र बेगडेंना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्या हम्म. अशा पद्धतीने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. हम्म. त्यावरती मलाही सांगण्यात आलं होतं. मी त्या बाबतीत निर्णय माझ्या संतोष राऊतशी किंवा माझ्या हो. त्या गटातील सहकाऱ्यांशी देखील चर्चा केली होती. हम्म. आणि जवळपास निश्चित झाली उमेदवारी. हम्म. यांनी फक्त हा आपल्याला नकोच हम्म. ही भूमिका घेतल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे. हम्म. त्यांना ठराविक लोक भाजपचे हम्म. आजही नको आहेत. हम्म. तळेगावचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष दाभाडे हम्म. बिनविरोध झाले असते. हम्म. फक्त कुटुंबातला किंवा भावकीतला व्यक्ती उभा केला, ज्याला 2,500-3,000 हजार मतं मिळायला पाहिजे होती, त्यांना 8,000-9,000 हजार मतापर्यंत नेला. हम्म. मग ही काही ठराविक तुम्हाला व्यक्ती नको असेल, तुम्ही स्पष्टपणे दाखवता ना. तसं पवन मावळातनं सिनियर म्हणून ज्ञानेश्वर दळवी साहेब आहेत, हम्म. त्यांना थांबवलं ठीक आहे. पण खाली पंचायत समिती त्यांच्या कुटुंबातली सुनबाई हम्म. त्या ठिकाणी उमेदवारी मागत होत्या, त्यांना ती पण नाही, वरची पण नाही, खालची पण नाही. हम्म. असं त्यांनी टार्गेटेड काही लोक केली आहेत. त्याचा परिणाम भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य कार्यकर्ता भोगतोय. हम्म. अण्णा, पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची तुम्ही नावं जाहीर केली आहे. जिल्हा परिषदेवर देखील 5 जागांवर यश भेटलंय. जिल्हा परिषदेसाठी अध्यक्षपद येऊ शकतात? बघूया आता. बरेच जण मातब्बर असे किंवा अनुभवी जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे सुद्धा सदस्य आता निवडून आले. काल आपण राष्ट्रवादीचे पाहिलेत. जवळपास 52 सदस्य म्हणजे एक हाती सत्ता बहुमत त्या ठिकाणी मिळालेले. परंतु आगामी काळामध्ये स्वीकृत एक आणि अध्यक्ष किंवा सभापती हे नक्कीच तालुक्यातल्या माझ्या जिल्हा परिषदेच्या गटातल्या निवडून आलेल्या सदस्यांकरता आणि कार्यकर्त्याकरता आणायचं, एवढं मात्र नक्की. दर निवडणुका झाल्या की अजितदादांचा फोन येत होता. ह्यावेळी अजितदादांना मिस केलंय. वहिनींचा फोन आला होता? हो, वहिनींचा 2 वेळा फोन आला होता. दादाला मिस ना अख्ख्या महाराष्ट्राने मिस केलं. आणि दादांवरती प्रेम काय होतं हे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत संपूर्ण राज्यभरात आपल्याला पाहायला मिळालं. ठीक आहे, दुर्दैव आहे असे नेते होणे नाही, परंतु त्यांचा आदर घेऊन आमच्यासारख्याने आगामी काळामध्ये राजकीय जीवनात किंवा सामाजिक जीवनामध्ये काम केलं पाहिजे, हीच खरी श्रद्धांजली. जाता जाता आपल्या विजयी उमेदवारांना काय सल्ला द्यायचा? जबाबदारीनं काम करा. सर्वसामान्य माणसांचा विश्वास हा कधी तुटून देऊ नका. आणि मी पदावरती आहे हा अहंकार न येता मी सर्वसामान्य जनतेने मला त्या पदावरती तो सन्मान दिला आहे ह्याची कायम जाणीव ठेवून आपण सुखादुःखात उभं राहा. खूप चांगलं काम करून विश्वास संपादित करा. तुमच्या मागे सुद्धा जनता कायम उभी राहील, एवढंच मी सांगतो.